नमस्कार, मी वैशाली जोगळेकर. यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी माझा आवाजाचा प्रवास हा लेख मी आपल्यासमोर सादर करतेय. प्रवास म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते आपण पाहिलेल्या एखाद्या ठिकाणाचं वर्णन. आपल्या शब्दातून, आपल्या लेखणीतून साकारलेलं त्या ठिकाणाचं, त्या क्षणांचं वर्णन. पण मी आज कुठल्या ठिकाणाविषयी सांगणार नसून आज मी माझ्या आवाजाचा प्रवास याविषयी बोलणार आहे. एक दिवस सकाळी उठल्यावर हातात पेपर पडल्यावर वाचनात आली ती म्हणजे आवाजाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण ह्याची जाहिरात. ही जाहिरात वाचेपर्यंत मला ह्याविषयी काहीही माहिती नव्हतं किंवा मी कधी ऐकलंही नव्हतं. हे शिकण्यासाठी असे प्रशिक्षण देणारे क्लास असतात हेही मला ठाऊक नव्हतं. मग मात्र माझं कुतूहल चाळवलं आणि मग दिलेल्या नंबरवर फोन करून माहिती मिळवायची हा मी विचार मनाशी पक्का केला. माहिती मिळताच मला व्हॉइस ओव्हर या क्षेत्राविषयी समजलं. फारच इंटरेस्टिंग क्षेत्र वाटलं आणि मग आपण हे शिकावं असं वाटून गेलं आणि माझं प्रशिक्षण सुरू झालं. तिथूनच खरं तर माझ्या आवाजाच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी नवनवीन गोष्टी शिकू लागले. या क्षेत्रातल्या मला काही गोष्टी उमजू लागल्या. बघा उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी साध्या साध्या गोष्टींपासून ही सुरुवात झाली. हातात माईक कसा धरावा, ओठ आणि माईक यात किती बोटांचं अंतर ठेवावं, माईकवर बोलताना ओष्ठ्य व्यंजनं म्हणजे बोलताना आपले ओठ मिटतात आणि उघडतात असे शब्द, ते म्हणजे प, फ, भ हे शब्द उच्चारताना माईकमधून हे शब्द ब्लास्ट होतात. हे शब्द उच्चारताना काय आणि कशी काळजी घ्यावी हे तंत्र मला शिकायला मिळालं. ऐकायला ह्या अगदी साध्या गोष्टी असल्यानं तरी माईकवर बोलताना किंवा रेकॉर्डिंग करताना या अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. यातूनच मग सुरू झाला आवाजाचे तंत्र शिकण्याचा माझा पुढचा टप्पा. बेसिक कोर्स शिकून झाल्यावर ॲडव्हान्स कोर्स करायचा हे मी ठरवलं, म्हणजेच डबिंग आणि व्हॉइस ओव्हरचा कोर्स. अगदी छोट्या छोट्या गोष्टी उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. न आणि ण चे उच्चार, वाक्य बोलताना त्या वाक्याच्या आवाजाची फेक, आवाजातले चढ उतार, आवाजाची काळजी कशी घ्यायची, आवाजाचे व्यायाम, बोलताना श्वासाचा आवाज रेकॉर्ड होऊ नये म्हणून श्वासावर नियंत्रण कसं ठेवायचं, हे सगळं शिकताना माझ्या गुरूंचे मला नेहमीच योग्य असे मार्गदर्शन आणि दिशा मिळत होती. आणि त्यातूनच आपण हे नक्की करू शकू हा मला कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास येऊ लागला. माझं स्टेज फिअर थोडं कमी झालं आणि मग ह्यातूनच हळूहळू मला व्हॉइस ओव्हरची कामं मिळत गेली, डबिंगची कामं मिळत गेली आणि माझा हा व्हॉइस ओव्हरचा प्रवास सुरू झाला. हे शिकतानाच मी जोडले गेले ते म्हणजे नॅपशी, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेशी. दृष्टीबाधित मुलांसाठी नॅपच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये विविध पुस्तकं रेकॉर्ड मी करू लागले. आज जवळजवळ 12 वर्ष मी हे काम करते आहे. दरम्यान मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अनाउन्सर म्हणून व्हॉइस ओव्हरचं काम मला मिळालं. हे काम करण्याची संधीही मला दूरदर्शनने दिली. लॉकडाऊनमध्ये माझी ओळख झाली ती आपल्या प्राचीताईशी आणि मी यशोवाणी या संस्थेशी जोडले गेले. यशोवाणी परिवारात मी सामील झाले.
आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की हे काम माझं अत्यंत आवडीचं काम आहे. माझ्या मनात येतं की या आवाजाच्या क्षेत्रातून मला एक सकारात्मकता, ऊर्जा मिळते, मनाला आनंद मिळतो. रोज नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळतात. अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. हा आवाजाचा प्रवास असाच अविरत सुरू ठेवायचा आहे हे मात्र नक्की. तुम्हा सगळ्यांची साथ आणि आशीर्वाद असावेत.